नमस्कार. मी सुधीर कुलकर्णी आणि आपण पाहताय कवडसा. मित्र, सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने रेडी रेकनरवर घरपट्टी आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्या नोटिसा देऊन त्यावरती हरकती मागवलेल्या आहेत. आता त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोक तक्रारी घेऊन जात आहेत. काहींचं त्यातलं निवारण होत आहे, परंतु काहींना त्यामध्ये जास्त घरपट्टी भरावी लागणार आहे आणि त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. मुळात ही जी घरपट्टी आहे ती अगोदरच वाढवण्याचा निर्णय झालेला होता. प्रशासकीय काळामध्ये हा निर्णय झाला होता आणि त्यावेळेलाही अशाच नोटिसा देऊन हरकती मागवण्याचं काम केलेलं होतं. त्यावेळेलाही लोकांनी हरकती दिलेल्या होत्या. आता वर्षात पुन्हा असं काय झालं की पुन्हा नोटिसा काढाव्या लागल्या, पुन्हा हरकती घ्याव्या लागल्या. म्हणजे लोक काय अगदी रिकामटेकडे आहेत असा महापालिकेचा समज आहे का काय कोणास ठाऊक. पण गेल्या वेळची जी घरपट्टी आहे ती एक दिवस चंद्रकांत पाटील यांनी झटकन रद्द करायचा निर्णय दिला. म्हणजे ती स्थगिती दिली त्याला आणि 2 वर्षासाठी त्यांनी ही घरपट्टी पूर्वीप्रमाणेच आकारायचा निर्णय घेतला. आता त्यांना एक कारण होतं, कारण तोंडावरती महापालिकेच्या निवडणुका आलेल्या होत्या आणि त्या काळात जर अशी घरपट्टी वाढ झाली तर त्याचा फटका हा त्यांना बसणार होता आणि त्यातून त्यांनी तो निर्णय घेतला. आता नवीन नगरसेवक आलेले आहेत, नवीन पदाधिकारी आलेले आहेत आणि नवीन आयुक्तही आलेले आहेत. आता नवीन ही मंडळी काहीतरी वेगळं करतील. विशेषतः ज्या वेळेला काहीजण नव्यानं येतात किंवा नव्यानं सत्तेवर येतात त्यावेळेला सुरुवातीचा निर्णय तरी ते लोकांना विधायक काहीतरी घेऊन येत असतात. त्यांचं एखादं विधायक काम घेऊन त्यावर निर्णय घेत असतात. पण इथं मात्र तसं झालं नाही. यांनी पहिलाच निर्णय हा घरपट्टी संदर्भात फेररचना करण्याचा घेतला. गेल्या 3.5 महिन्यामध्ये महापालिकेच्या क्षेत्रामध्ये एकही मोठं काम झालेलं नाही असं खुद्द चंद्रकांत पाटील यांनीच एका बैठकीत मान्य केलेलं आहे. त्यांनी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची आणि आयुक्तांची एक संयुक्त बैठक नुकतीच घेतलेली आहे आणि त्यात त्यांनी 3.5 महिन्यात आपण काहीच महापालिकेला देऊ शकलो नाही, लोकांना काहीच देऊ शकलो नाही आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन काही निधी देता येतोय का या संदर्भात चर्चा करण्याचा निर्णय हा झालेला होता. आता ही जी घरपट्टी वाढीची जी फेररचना केलेली आहे ती का केली आहे? कारण आयुक्तांनी एक सांगितलेलं आहे की सुविधा वाढल्या म्हणून हा निर्णय दिलेला आहे. आता सुविधा वाढल्या हे कसं काय त्यांनी ठरवलं? त्यांनी खरं तर लोकांच्याकडनं हे जशा हरकती मागवलेल्या आहेत तसं लोकांच्याकडनं म्हणणं मांडून घ्यायला पाहिजे होतं की काय बाबा तुमच्या भागात परिस्थिती आहे आणि त्यावर काय उपाय केले पाहिजेत असं काहीतरी घेऊन जर म्हटलं असतं तर एक ठीक होतं. कारण महापालिकेच्या क्षेत्रातलं सगळंच चित्र काही आशादायक आहे असं नाही. म्हणजे इथले रस्ते खराब आहेत. मार्च अखेर जे रस्ते झालेले आहेत यावर्षी त्याचा दर्जा हा अतिशय खालावलेला आहे. म्हणजे वर्षभरात 2 वर्षात पुन्हा तुम्हाला तेच रस्ते करावे लागतील अशी त्या रस्त्यांची अवस्था आहे. रस्त्यावरच मध्ये चरे खोदलेले आहेत. काही गॅससाठी असतील, काही महापालिकेच्या ड्रेनेजसाठी असतील. त्या व्यवस्थित मुजवलेल्या नाहीत. मूळ रस्ता जसा होता तसा तो करून द्यायला हवा असतो, पण तसा दिलेला नाही. त्यामुळे त्या चरी त्या दिसतात आणि त्यातनं खाचखळगे त्या चरीमध्ये हे दिसतातच. पुन्हा काही भागामध्ये ड्रेनेजची व्यवस्था करून ठेवलेली आहे, म्हणजे बांधून बिंधून ठेवलेलं आहे, परंतु ते मुख्य वाहिनीला जोडलेलं नाही. कारण तिथं तशी परिस्थिती जोडण्यासारखी नाही.
त्यामुळे ते वर्ष 2 वर्ष जवळजवळ ही परिस्थिती आहे तशीच राहिलेली आहे. त्यामुळे लोकांना ड्रेनेजचा प्रॉब्लेम या भागातल्या आहे. दुसरं, इथल्या बागांची अवस्था बिकट आहे. सगळ्या बागामध्ये तुम्हाला झुडपं वाळलेली, झुडपं खुरटलेली किंवा तिथं जी खेळणी आहेत ती खेळण्यांची मोडतोड झालेली दिसेल किंवा जी व्यायामाची साधनं अनेक ठिकाणी ठेवलेली आहेत. त्या व्यायामाच्या साधनांची अवस्था दुर्दशा झालेली आहे. काही मोडून पडलेली आहेत, काही दुरुस्त केलेली नाहीत. असं समजतं की ह्याचाही ठेका दिलेला आहे. म्हणजे जी साधनं आहेत व्यायामाची ती दुरुस्त करण्याचा ठेका दिलेला आहे आणि ती वेळोवेळी त्यांनी करायची आहेत, पण ती केली जात नाहीत. त्यामुळे त्याची अवस्था तशीच आहे. दुसऱ्या बाजूला आपण काळ्या खाणीचा विकास करतो आहे. म्हणजे जी आपल्याकडे व्यवस्था आहे, बागांची चांगली व्यवस्था असताना त्याची दुर्दशा करून ठेवली आहे आणि तिकडं मात्र काळ्या खाणीचं आपण सुशोभीकरण केलेलं आहे. काय नेत्यांना त्या काळ्या खाणीत दिसले कोणास ठाऊक. म्हणजे अगदी एखाद्या मालवणचा बीचच आपण डेव्हलप करतो आहे अशा थाटात त्यांनी ते काळ्या खाणीचे सुशोभीकरण करून ठेवलेलं आहे. त्याचा लोकांना काय उपयोग आहे का? एक तर तिथं ड्रेनेजचं पाणी सोडलेलं आहे, त्यात काय अवस्था त्याची आहे. त्या पाण्याची दुर्गंधी येते, तिथे डासांचं प्रमाण जास्त आहे. काही लोकांनी पी किट घालून तिथं आंदोलन केलेलं आहे त्या डासापासून बचाव व्हावा म्हणून. म्हणजे एका बाजूला जे सुस्थितीत आहेत ते व्यवस्थित ठेवायचं नाही आणि दुसऱ्या बाजूला उगाच नको तिथंच पैसा खर्च करायचा, अशी ही महापालिकेची अवस्था झालेली आहे. दुसऱ्या बाजूला कचऱ्याची व्यवस्था तशीच आहे. घंटागाड्या ठेवलेल्या आहेत, त्या येतात पण सगळ्या कुंड्या काढून टाकलेल्या आहेत आता. त्यामुळं लोकांना गाडी गेल्यानंतर किंवा गाडीची वेळ चुकल्यानंतर कचरा कुठं टाकायचा हा प्रश्न पडतो. त्यामुळं बऱ्याच ठिकाणी कचरा हा रस्त्यावरच आहे. म्हणजे उपलब्ध कचरा, गाड्यांची संख्या आणि माणसांची मानसिकता या ह्याच्यात जागोजागी तुम्हाला कचरा हा दिसतो. काही ठिकाणी एक दिवसाआड घंटागाडी येत असते. आता अशा वेळेला त्या लोकांनी कचऱ्याचं काय करायचं? त्यामुळं बऱ्याच ठिकाणी असा रस्त्याकडेलाच कचरा हा आपल्याला पाहायला मिळत असतो. बरं, एका बाजूला असं सांगितलं जातं की ही जी आपण फेररचना घरपट्टीची करतो आहे त्यातून 32 कोटी रुपये आपल्याला महापालिकेला मिळणार आहेत. आता 32 कोटी मिळणार आहेत ज्यावेळेला तुम्ही सांगता, त्यावेळेला त्या 32 कोटीतून आम्ही काय करणार हे तरी सांगायला हवं होतं. म्हणजे मी बरेच दिवस बघतोय बातम्यामध्ये की आज सांगतील, उद्या सांगतील, परवा सांगतील, पण त्याच्यावर कोणी भाष्य केलेलं नाही. ह्या 32 कोटीतून तुम्ही काय कामं करणार? हे पैसे कोणासाठी वापरणार आहे? अधिकाऱ्यांसाठी वापरणार? नगरसेवकासाठी वापरणार? का नगरसेवकांचा निवडणूक खर्च निघावा म्हणून ही व्यवस्था करण्यात आलेली आहे? की विकास कामासाठी करणार आहे? म्हणजे कशासाठी तुम्ही पैसे वापरणार ही सांगण्याची बांधिलकी महापालिकेवर आहे. दुसरं, एकूण जर आपण सरकारी कामांची व्यवस्था बघितली, म्हणजे इतरत्रची कुठलंही सरकारी काम असू दे, महापालिकेचंच असं नव्हे, त्या सरकारी कामाचं जर आपण नीट पाहणी केली तर आपल्याला असं दिसतं की साधारण बजेटच्या 30 ते 35% रक्कम ही त्या प्रत्यक्ष कामावर खर्च होत असते. म्हणजे एवढाच पैसा हा खर्च होतो. बाकी सगळा पैसा कंत्राटदार, ते अधिकारी, पदाधिकारी सगळ्यांनी हा आता वाटून घेतलेला असतो. हे सगळीकडचं चित्र आहे, म्हणजे आपल्याकडचं चित्र आहे असं नाही. कामं काढायला माणसं उत्साही का असतात? पदाधिकारी, कंत्राटदार हे सगळे उत्साहात का कामात असतात? कारण काम काढल्याशिवाय पैसा मिळत नाही, हे साधं गणित इथं असतं. आणि अशी कामं ज्यावेळेला आपण काढतो त्यावेळेला त्यातनं प्रत्येकजण हा पैसे मिळवत असतो. आता ही मी बाहेरचं उदाहरण देतो आहे. महापालिकेमध्ये अगदी संत आणि निस्पृह माणसं असतील तर मला काही त्याची माहिती नाही. जर असतील, खरोखरच जर निस्पृह आणि संत माणसं असतील तर त्यांना माझा सलाम म्हटलं पाहिजे. धन्यवाद. मित्रहो, हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर लाईक करा,
सर्व मित्रपरिवाराला पाठवा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.